नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारं चिकनचं कालवण. त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलंय मी. त्याला दही आणि मीठ लावून घेतलंय. मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यात खोबरं घालते किसून घेतलेलं अर्धी वाटीवर. 2 कांदे घालते जाडसर कट केले. आणि 1 टोमॅटो घालते. थोडी कोथिंबीर घालते. आलं लसणाची पेस्ट घालते 1 चमचाभर. आणि धण्याची पूड घालते 1 चमचाभर. आणि थोडं पाणी घालून हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचंय. वाटण करून घेतलंय मी. कुकर ठेवलाय गॅसवर. त्यात 3-4 चमचे तेल घालते. कढीपत्ता घालते. आणि वाटण घालते. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता वाटण आपण परतून घेतोय. त्यातच 1 चमचा तिखट घालते. थोडीशी हळद घालते. पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचे. आणि चिकन मसाला घेतलाय मी, तो घालते. हे पाऊच घेतलंय छोटं, ते अर्ध घालते मी. अशा प्रकारे केलेलं कालवण अगदी झटपट होतं आणि चविष्टही लागतं. मसाला छान आपला भाजला गेलाय, परतला गेलाय. त्यात आता चिकन घालते मी. चिकन मॅरिनेट केलं ना की छान सॉफ्ट होतं, असं चुई नाही लागत. म्हणून मग दही लावून ठेवायचं. लिंबूही लावू शकतो दही नसेल तर. आता चिकनही अगदी 5-10 मिनिटं फ्राय करून घ्यायचे. चिकनही आपण छान परतून घेतलंय. आपण चिकन मॅरिनेट करताना त्याला मीठ लावलं होतं, म्हणून आता मी थोडंसं मीठ घालते आणि पाणी घालते. मिक्सरच्या भांड्यातही मी पाणी घालतलंय, तेही टाकून देते. पाणी तुम्हाला आवडीनुसार, ग्रेव्ही किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार करायचंय. ॲडजस्ट बघू शकता. मी 1-1.25 ग्लास पाणी घातलंय. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि छान 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. कुकर छोटा आहे म्हणून मी 4 शिट्ट्या करणार आहे. कुकर मोठा असेल तर 3 केला तरी चिकन छान शिजतं. 3 शिट्ट्या करून घेतल्या मी. कुकर गार झालाय बघू शकता. आता उघडून घेते. बघू शकता अगदी झटपट असं आपलं चिकनचं कालवण तयार आहे. सर्व करून घेते मी आता. अगदी झटपट असं चिकनचं कालवण सर्व करून घेतलंय मी. नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू.